जय भीम. हेच बुद्धा अतिताच हेच धम्मा अनागता कुशपन्नाचे बुद्धा अहमुंदामी सपदा. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, त्याचबरोबर तथागत गौतम बुद्धांचा धम्म समस्त आशिया खंडामध्ये गतिमान करणारे सम्राट अशोक, त्यानंतर आधुनिक भारतात पुन्हा एक वार तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा समता, स्वतंत्र, बंधुत्व या तत्व प्रणालीवरती आधारित बौद्ध धम्म व त्याचं धम्मचक्र गतिमान करणारे भारतरत्न क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून आपणा सर्वांना 64व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मी आज हार्दिक शुभेच्छा देत आहे. आज या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने खर तर मौजे पुनुस बौद्धजन सेवा संघ मुंबई यांच्या फेसबुक पेज वरती या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मला फेसबुक लाईव्ह करता निमंत्रित करण्यात आलेले होतं. आमचे मित्र सचिन कांबळे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी ज्यांनी फुले आंबेडकरी चळवळीतील असणाऱ्या नव्या तरुणांना नवीन आंबेडकरी गीतांचा जो नजराना मागच्या 7-8-10 वर्षापासून देत आहेत आणि संगीत क्षेत्रामध्ये ज्यांनी नवीन पद्धतीने विचारांची पेरणी केलेली आहे, नवीन काव्य समोर आणलेलं आहे, नवीन विचार समोर आणलेला आहे, असे आमचे मित्र कविवर्य अमोल कदम यांनी काल मला या ठिकाणी संपर्क केला आणि मला विचारणा केली की सर उद्याच्याला असा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने तुमचं व्याख्यान तुम्ही कराल का. तर मी म्हटलं की व्याख्यान करेन. धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, दिवस चांगला आहे आणि मी त्यांना विचारलं की मी त्यांनी कोणत्या विषयावरती बोलायला पाहिजे. तर त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही तुमचा जो विषय आहे भीमा कोरेगावची लढाई या विषयावरती बोला, परंतु आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य असल्यामुळे मला असं वाटलं की भीमा कोरेगावच्या विषयावरती मी बऱ्याचदा बोललेलो आहे. भीमा कोरेगावची लढाई आणि आपल्या पूर्वजांचं असणारं शौर्य या विषयावरती देखील मी बऱ्याचदा बोललेलो आहे आणि त्यामुळे मग मला असं वाटलं की आज आपण या विषयावरती बोललो पाहिजे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म संकल्पना काय आहे आणि मग ही संकल्पना काय आहे हे एकदा समजल्यानंतर आजच्या आपल्या तरुण पिढी समोरची काय आव्हान आहेत या विषयावरती मला बोलावं असं वाटलं आणि म्हणून मी आज हा विषय घेतला की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म संकल्पना आणि तरुणांसमोरील आव्हाने या विषयावरती आज मी या ठिकाणी आपल्याशी चर्चा करण्याकरता लाईव्ह आलेलो आहे. मी या पुनस बौद्धजन सेवा संघाचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांच्या लाईव्ह पेजवरती काही तांत्रिक बिघाडामुळे मी त्या ठिकाणी लाईव्ह जाऊ शकलो नाही. मी माझ्याच पेजवरून या ठिकाणी लाईव्ह येत आहे. सर्वप्रथम पुनश्च एकदा समस्त भारतातील सर्व बौद्ध बांधवांना व जे बौद्ध होण्याची शक्यता आहे अशा सर्व भारतीयांना या ठिकाणी या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज खरं तर या हा 1993 नंतर हा पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिन असा आहे की ज्या दिवशी मी स्वतः घरामध्ये आहे आणि मागच्या जवळजवळ 7 ते 8 महिन्यापासून आपण सगळेजणच घरामध्ये होतो. आता थोडंसं वातावरण निवळत चाललेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जो मधल्या काळामध्ये वाढलेला होता, आता अजूनही तो प्रादुर्भाव आहेच, परंतु अजून सर्व गोष्टी सुरळीत झालेल्या आहेत असं नाही.
आणि अनेक धार्मिक क्षेत्र जे आहेत ते अजूनही बंद आहेत. आणि त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिनाच्या निमित्ताने मी दरवर्षी म्हणजे मी 11वीला असल्यापासून मी स्वतः प्रवास करायला लागल्यापासून या ठिकाणी मी दरवर्षी त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरती जाऊन, क्रांतीभूमीवरती जाऊन, धम्मभूमीवरती जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना आणि तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना अभिवादन करून त्या ठिकाणी एक ऊर्जा घेऊन दरवर्षी मी त्या ठिकाणी या आपल्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये कार्यरत राहत असतो. असो, या वर्षी आपण घरात आहोत, पुढच्या वर्षी निश्चित आपण घरात नसू आणि आपण सर्वजण पुन्हा एक वार त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरती जाणारच आहोत. आणि मग घरामध्ये असल्यानंतर मग आपण आजच्या दिवशी काय केलं पाहिजे हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि कालच अमोलचा फोन आला आणि मी बोललो की ठीक आहे आपण या विषयावरती बोलूया. खरं तर आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी नागपूर या ठिकाणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या समतेच्या विचारांनी समृद्ध असलेल्या या बौद्ध धर्मामध्ये आपल्याला आणून सोडलं. बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बौद्ध धर्माची असणारी संकल्पना देखील मांडली. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण बौद्ध धर्म का घेत आहोत याची कारण मीमांसा करत असताना या बौद्ध धर्मामध्ये जाण्याचे कारण काय हे सांगितले. आणि हे सांगण्यासाठी आणि आपल्या सोबत जो समाज बौद्ध झालेला आहे, नवदीक्षित असणारा हा जो बौद्ध समाज आहे, या समाजाने बौद्ध संस्कृती कशा प्रकारे निर्माण केली पाहिजे, बौद्ध विचार कसा वाढवला पाहिजे, यासाठी भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. आणि मला असं वाटतं की या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची धम्म संकल्पना जी आहे ती अधोरेखित केलेली आपल्याला दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी धर्मांतर करण्याची भूमिका घेतली 1935 मध्ये, त्यानंतर त्यांनी असणाऱ्या जगातील सर्व धर्मांचा या ठिकाणी धर्मांचा अभ्यास केला आणि शेवटी ते या निष्कर्षापर्यंत आले की या देशालाच नव्हे तर जगाला तारणारा जर कोणता धर्म असेल तर तो तथागत गौतम बुद्धाचा धर्म आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा धम्माचा मार्ग दाखवला. आणि हा धम्माचा मार्ग दाखवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकामध्ये जरी त्या धम्माची संकल्पना स्पष्ट केलेली असली तरी बौद्ध धम्मच का याची जी काही कारण मीमांसा आहे ही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या त्यांच्या इतर 2 ग्रंथांमध्ये देखील आपल्याला ती प्रामुख्याने वाचाव्यास मिळते. आणि ते 2 ग्रंथ म्हणजे एक शूद्रपूर्वी कोण होते हा एक ग्रंथ आहे आणि दुसरा ग्रंथ आहे अस्पृश्य मूळचे कोण. आणि या 2 ग्रंथांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्याच वेळेला आपण क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का घेतला याची कारण स्पष्टता आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मातीतील असणारा या माणसांचा असणारा जो धम्म आहे, जो बहुजनांचा धम्म आहे, हा धम्म आपल्याला पुनश्च एकदा या 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी हा बौद्ध धम्म आपल्याला दिलेला आपल्याला दिसतो. खरं तर आपण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म संकल्पना हा जो विषय आहे हा विषय समजून घेण्याची गरज आपल्याला का भासते अशा प्रकारचे प्रश्न अनेकदा निर्माण होताना आपल्याला दिसतात. खरं तर हा विषय अत्यंत मोठा विषय आणि मी काही थोडी टिपणं वगैरे काढलेले आहेत आणि एका दिवसामध्ये हा विषय तयार केल्यामुळे मी त्या विषयाला किती न्याय देऊ शकेल हे मला माहिती नाही. परंतु आपण बघतो की मागच्या एक 60 वर्षामध्ये आपला जे काही राजकीय विचार आहेत आणि आपलं राजकीय वर्तन जे आहे हे धम्मविन्मुख होत चाललेलं आपल्याला दिसून येतं. आपले वाङ्मय विचार आणि आपले वाङ्मयीन वर्तन जे आहे या गोष्टी देखील धम्मविन्मुख होत चाललेल्या असलेल्या आपल्याला दिसत आहे. आपला सामाजिक विचार आणि सामाजिक वर्तन या गोष्टी देखील धम्मापासून दूर जातात आहेत की काय अशा प्रकारची एक चिंता करण्याची वेळ आज आपल्या समोर येऊन ठेपलेली आहे.
आपण बघतो की बौद्ध म्हणवणारा हा जो काही आपला वर्ग आहे, हा यांचा जो काही एकूणच आपण बघतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली संकल्पना आणि आपण आचरणात आणत असलेल्या ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये कुठे तफावत होत आहे का, याच्यावर देखील आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण बघतो की मागच्या अनेक वर्षांपासून आपल्या वैचारिक चारित्र्यामधला आणि आचरणामधला आपण जर गोंधळ पाहिला तर पारंपरिक बौद्ध धर्म आणि त्यातील असणारे वेगळे वेगळे पंथ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला धम्म, या सर्वांमध्ये असणारा साम्यभेद किंवा निराळेपण जे आहे हे आपण जबाबदारीने समजून घेण्याचे टाळलेले आहे असं आपल्याला दिसत आहे. आज आपण बघतो की या बौद्ध धर्मामध्ये देखील अनेक पंथ असलेले आपल्याला दिसतात. हिनयान पंथ आहे, महायान पंथ आहे, वज्रयान पंथ आहे. जगामध्ये असे अनेक पंथ आहेत. म्हणजे आशिया खंडामध्ये श्रीलंकेमध्ये वेगळा आहे, जपानमध्ये, चीनमध्ये, ब्रह्मदेशमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे पंथ आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला जो धम्म दिलेला आहे तो एक बाबासाहेबांनी त्यांच्या विचार प्रणालीतून तयार झालेला आणि बुद्धाचा असणारा एक खरा धर्म, सत्य धर्म काय आहे हा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. खरं तर आपण बघतो की 1935 साली ज्या वेळेला हिंदू धर्माचा त्याग करायची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि त्याचा अभ्यास करायला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रारंभ केला, त्यापुढे तेव्हा त्यांच्याकडे गुंतागुंत वाढत गेली होती आणि या सर्व गोंधळातून आणि या सर्व वैचारिक अराजकतेमधून आणि हे जे काही वेगळे वेगळे पंथ दिसत होते आणि बौद्ध धर्मामध्ये देखील अनेक गोष्टी ज्या आहेत त्या घुसडल्या गेलेल्या होत्या आणि त्याच्यातून मग त्यांना बुद्ध शोधायचा होता. हजारो आंतरविरोध जे त्या ठिकाणी त्यांना दिसत होते, त्याच्यातून त्यांना त्या ठिकाणी बुद्ध शोधायचा होता, त्याचे शुद्ध सोनं शोधायचं होतं आणि बुद्धाचा मूळ धम्म त्यांना शोधून काढायचा होता. आणि म्हणून आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1935 दरम्यान पासूनच दैववादाच्या असणाऱ्या त्या विरोधामध्ये प्रखरपणे बोलू लागले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते काय म्हणतात हे बघा. शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो की दैवावरती भरोसा ठेवून वागू नका. जे काय करायचं असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा. देवावरती विश्वास ठेवू नका, दैवावरती विश्वास ठेवू नका. जे करायचं आहे ते आपल्या मनगटावरती विश्वास ठेवून करा असं डॉक्टर 30-35 ला. म्हणजे तेव्हापासून त्यांनी त्यांच्या विचारांची पेरणी करायला सुरुवात केलेली होती. आपण भारत देशामध्ये हिंदुत्वाला पोहोचलो किंवा आपल्याला जे काही अधोगतीला पोहोचवलेलं आहे याचं कारण काय आहे तर हे देवपण आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि याचा अर्थ असा की त्यांच्या मनावर लहानपणी जे काही अध्यात्माचे धर्माचे संस्कार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती झालेले होते ते आता ते त्या ठिकाणी जाळायला लागले आणि याचाच अर्थ ते जडवादाकडे निघालेले, याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न. आणि 1920 पूर्वीच त्यांनी 1920 पासूनच या धर्माच्या असणाऱ्या विषमतेला तोडण्याची प्रक्रिया सुरू केली. समतेकडे जाण्याचा त्यांचा ओघ सुरू झाला आणि समता आणि बुद्धिवाद यांची सांगड घालण्याचं काम त्यांनी 1930च्या सुमारास सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि तिथून ते बुद्धाच्या विचाराकडे वळलेले आपल्याला दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मस्वीकाराची जी काही कारणं आहेत याच्यामध्ये आपण बघतो की आपण बुद्धाच्या विचाराचा स्वीकार करायचा, आपण कोट्यावधी बांधवांना धम्म द्यायचा म्हणजे काय करायचं. अनेक पंथ आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्याचबरोबर अध्यात्माचे अनेक अनंत लीला याच्यामध्ये असलेल्या आपल्याला दिसतात. आणि यावेळेला आपल्याला कोणत्याही धर्माचा स्वीकार करायचा नाही तर आपल्याला धर्मातीत व्हायचं आहे, सेक्युलर व्हायचं आहे असा निश्चय त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. आणि बंधुतेची नीती हा जिचा प्राण आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही जी काही बौद्ध धर्मातली जी काही आवडलेली गोष्ट होती
ही त्यांना प्राणप्रिय झालेली होती. आणि त्याच्यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बौद्ध धर्मातून ही 3 तत्व प्रणाली शोधताना आपल्याला सातत्याने दिसतात. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जर आपण पाहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेसाठी, स्वातंत्र्यासाठी आणि बंधुत्वासाठी अविरत आपला संघर्ष केलेला आपल्याला दिसतो. आणि हेच मूळ त्यांना त्या बौद्ध धर्मामध्ये शोधताना शोधायचं होतं. आणि तेच जे काही खरा बौद्ध धर्म आहे, बुद्धाचा जो खरा विचार आहे, तो विचार माणसांपर्यंत पोहोचवायचा होता त्यांना. आणि या ठिकाणी आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माकडे विज्ञानवादी धर्म म्हणून पाहताना दिसतात आपल्याला. विज्ञानाची कास धरणारा धर्म. जे आहे ते स्वीकारू नका. म्हणजे तुमच्या विवेक बुद्धीला जर पटत असेल तर ते स्वीकारलं पाहिजे. हा जो काही बुद्धाचा मार्ग आहे, मध्यम मार्ग जो आहे, याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नितांत श्रद्धा असलेली आपल्याला दिसून येते. आपण बघतो की ही जी काही धम्मसंकल्पना जी आहे, ही धम्मसंकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का मांडतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बौद्ध वाङ्मय हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही. त्यामुळे बौद्ध धर्माची जी काही वाटचाल आहे, ही वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे. आणि बायबल सारखे एखादे पुस्तक देखील बौद्धांकडे नाही. आणि हीच त्याची एक मोठी उणीव असलेली आपली. म्हणजे एकच एक ग्रंथ की ज्याच्या माध्यमातून बौद्ध धर्म जो आहे तो लोकांना कळला पाहिजे. बौद्ध साहित्य अफाट साहित्य आहे. परंतु त्या अफाट साहित्यामधून निश्चित काय आहे की निश्चितता येत नसल्यामुळे एकच बायबल आहे, कुराण आहे, यासारखा एकच एक ग्रंथ असला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे करत असताना धर्म आणि धम्म यामधील असणारी जी काही तफावत आहे ही देखील त्याची मीमांसा करताना बाबासाहेब आपल्याला दिसतात. धर्म आणि धम्म हे केवळ 2 शब्द नाहीत. ते 2 वेगवेगळ्या आशयाच्या संकल्पना आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणायचं. काही लोकांचं असं म्हणणं आहे की धर्म या शब्दालाच पालीमध्ये धम्म असं म्हटलेलं आहे आणि त्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे असं काहींचं मत आहे. परंतु ते बरोबर नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म या शब्दाला संकल्पनेच्या पातळीवरती नेऊन बसवलेला आहे. संकल्पनेच्या पातळीवर. आणि ते या संकल्पने म्हणतात की जडवादी क्रांतीचा आणि बुद्धिवादी माणुसकीचा आशय या धम्म शब्दामध्ये भरलेला आहे. धर्म ही संकल्पना जी आहे ही अध्यात्मवाद्यांच्या जीवन प्रणालीचा निर्देश करते, तर धम्म ही संकल्पना इहवाद्यांच्या समतायुक्त आणि बंधुतायुक्त जीवन प्रणालीचा निर्देश करते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे धम्माच्या माध्यमातून समता आणि बंधुत्व हे शोधण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. आणि ती धम्म या शब्दामधून पुढे आलेली आपल्याला दिसते. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व. धर्मामध्ये काय आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने धर्माचरण करणे, पूजा अर्चना करणे, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. परंतु धम्मामध्ये समता, बंधुता, अशा प्रकारचं स्वातंत्र्य यासारख्या ज्या महत्वाच्या मानवाच्या जीवनाच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये असतील आपल्याला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 संकल्पनांमध्ये जो काही तफावत आहे ती या ठिकाणी सांगतात. ते सांगतात की देवावर श्रद्धा, आत्म्याचे अस्तित्व, ईश्वर भक्ती, प्रार्थना, यज्ञयाग इत्यादी गोष्टींनी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म. देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म. आणि या धर्म कल्पनेचा आशय जो आहे तो बदलत आलेला आहे. तो कसा आहे तर निसर्गातील असणाऱ्या घटितांमागील असणारा कार्यकारण भाव जो आहे हा आधी मानवाला कळत नव्हता आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तो जादूचे प्रयोग करीत असे. आणि अशा प्रकारे धर्म जो आहे हा प्रारंभी जादूच्या स्वरूपामध्ये असलेला आपल्याला दिसतो. काही धर्म जे आहेत ते कर्मकांड, विधी, प्रार्थना, यज्ञ अशा पद्धतीमध्ये असलेले दिसतात. आणि जगातले सर्व जे काही धर्म आहेत हे धर्म ईश्वरवादी असलेले आपल्याला दिसतात. आणि ईश्वराला ते जीवनाचे केंद्र देखील मानताना दिसतात. त्याचबरोबर
धर्म ही व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे. धर्म व्यक्तीच्या व्यक्तीपुरता मर्यादित, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. तर धम्मामध्ये मात्र आपण पाहतो की माणसाच्या उज्ज्वल जीवनाचा जो काही मार्ग आहे तो धम्माचा मार्ग आहे असं, आणि ही जी काही मान्य आहे ही बुद्धांनी केली आहे असं डॉक्टर आंबेडकर. त्याचबरोबर धम्म म्हणजे सदाचरण. जीवनाच्या क्षेत्रातील सर्वच माणसांचे संबंध जे आहेत ते परस्पर पारक, न्याय असावेत, समतेचे आणि बंधुत्वाचे असावेत, अशी प्रकारची जी काही धम्माची भूमिका आहे ही भूमिका धम्माची आहे, धर्माची नाही. धर्मात माणूस आणि ईश्वर हा संबंध महत्वाचा असतो, तर धम्मामध्ये माणूस आणि माणूस हा संबंध मध्यवर्ती आणि एकमेव असतो. म्हणजे धर्माने ईश्वराला महत्व दिलेलं आहे, तर धम्माने माणसाला महत्व दिलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ देखील माणसासाठी झालेली चळवळ. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर धर्म आणि धम्म या दोन गोष्टी वेगळ्या कशा आहेत हे सांगत असताना ईश्वर विरुद्ध माणूस अशा प्रकारची मांडणी करतात आपल्या देशात. धर्म जो आहे तो ईश्वर सांगतो आणि धम्म जो आहे तो माणसाचे कल्याण सांगतो. आपण बघतो की माणूस आणि ईश्वर यांचे नाते प्रस्थापित करणे हे धर्माचे ध्येय असते. ईश्वर आणि माणूस यांचं संबंध म्हणजे माणूस ईश्वराला काहीतरी मागतो, ईश्वर त्याला काहीतरी देतो, अशा प्रकारची जी काही संकल्पना आहे ती धर्मामधली आहे. तर धम्म माणूस आणि माणूस यांच्यातील असणारी मैत्री, प्रेम, सदाचार, करुणा अशा प्रकारचं नातं या ठिकाणी प्रस्थापित करताना आपल्याला दिसतो. म्हणजे धम्म आपल्याला काय म्हणतो, प्रेम करायला सांगतो. धम्म आपल्याला मैत्री करायला सांगतो. धम्म जो आहे तो आपल्याला सदाचार करायला सांगतो. धम्म आपल्याला कुणाचंही वाईट करायला सांगत नाही. हा धम्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा हा धम्म आहे, बुद्धाचा हा धम्म आहे. आणि आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस या धम्माची संकल्पना करतात, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ही जी काही धम्म संकल्पना आहे ही जगाची पुनर्रचना करणारी धम्म संकल्पना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी, बुद्धिवाद, अंधश्रद्धांना, खळचटपणाला थारा न देणारी ज्वलंत सदसद विवेक बुद्धी, आणि प्रज्ञा म्हणजे करुणा म्हणजे प्रेम. सदसद विवेक बुद्धी म्हणजे प्रज्ञा, करुणा म्हणजे प्रेम, जिव्हाळा, आणि या प्रकारे प्रज्ञा आणि करुणा यांचं जे काही रूप आहे हे रूप म्हणजे धम्म होय, अशा प्रकारची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. आणि म्हणून ही अशा प्रकारची जी काही मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्म आणि धम्म याच्यामध्ये करतात ही आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात की या धम्मामध्ये नीतीला अत्यंत महत्व आहे. धम्मामध्ये नीतीला अत्यंत महत्व आहे. धर्मात जे स्थान ईश्वराला आहे ते स्थान धम्मामध्ये नीतिमत्तेला आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. देवाला प्रसन्न करण्यासाठी माणसाने नीतिमान व्हायचे नाही, तर सर्व मानवांच्या हितासाठी माणसाने नीतिमान झाले पाहिजे. काय म्हणतात? सर्व माणसांनी नीतिमान झाले पाहिजे, माणसावर प्रेम केले पाहिजे. धर्मात श्रद्धा आहे तर धम्मात बुद्धिवाद आहे. धर्म माणसाच्या परलोकातील असणाऱ्या सुखाची तजवीज करतो, धम्म माणसाच्या इहलोकातील सुखाचे स्पष्टीकरण देतो. धर्म काय म्हणतो, स्वर्गामध्ये सुख मिळेल, तर धम्म जो आहे तो हिते सुख आपल्याला कसं मिळेल याचा विचार करताना आपल्याला म्हणजे जी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे ती आपल्याला धम्म उलगडून दाखवतो. मृत्यूनंतरचं जग काय आहे याच्यामध्ये धम्म पडत नाही, धर्म पडतो त्याची. तुम्ही पाप केलं तर नरकात जाल, पुण्य केलं तर स्वर्गात जाल, ही जी मांडणी आहे ही धर्माची मांडणी आहे. धम्माची मांडणी काय आहे? धम्माची मांडणी आहे की तुम्ही इथे आता पृथ्वी तलावर आहात, भारतामध्ये आहात, भारतामध्ये तुम्ही नीतिमान आयुष्य जगा, चांगलं आयुष्य जगा, तुम्हाला इथे सुख सर्व प्राप्त होईल, ही धम्माची मांडणी आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही जी काही धम्म संकल्पना आहे ही अत्यंत वैचारिक अशा पद्धतीची, तथागत बुद्धांचा असणारा खरा धम्म आपल्याला उलगडून सांगणारी अशा प्रकारची धम्म संकल्पना आहे.
आपण बघतो की धर्म आणि धम्म याच्यामध्ये दोन आणखी प्रकार आहेत. धर्मामध्ये धारणा आहे तर धम्मामध्ये सुधारणा आहे. धर्म समाजाची धारणा करतो. धर्म जे आहेत ते अध्यात्मादी विचाराचे असतात. तर धम्म जो आहे तो समाजामध्ये सुधारणा सांगत असतो. धर्म धारणा ठेवतो आणि आहे तसं ती गोष्ट तशाच प्रकारे तुम्ही करत राहिले पाहिजे. तर धम्म सांगतो की तुम्ही आहात त्याच्यापेक्षा पुढे तुम्ही जायला शिकलं पाहिजे. सत्सद विवेक बुद्धीने तुम्ही विचार केला पाहिजे. सत्य काय आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे. अशा प्रकारची मान्य करणारा जो धम्म आहे तो धम्म आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला देतात. त्याचबरोबर आपण बघतो की बाबासाहेब आंबेडकर अनेक विषयांवरती बोलताना आपल्याला धम्म संकल्पना मांडत असताना दिसतात. आणि खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जे काही धम्म मांडतात त्यावेळेला ही जी त्यांनी मांडणी केलेली आहे ही त्यांच्या बुद्ध आणि त्यांच्या धम्म या पुस्तकामध्येच केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर सांगत असताना धम्मामधले अधम्म काय आहे हे सांगतात. त्यांनी याच पुस्तकामध्ये सद्धम्म काय आहे हे देखील सांगितलेलं आहे. मग आता अधम्म काय आहे हे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात तेव्हा आपण बघतो की दैवी चमत्कारावरती, ईश्वरावर, दैवावर, बाबा बुवांवर आणि अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय. नवस करणे, तीर्थयात्रांना जाणे हे जे काही सगळे प्रकार आहेत हे सगळे जे आहेत ते अधर्म आहेत. ब्रह्म आहे असे मानणे आणि त्याच्याशी एकरूप झाल्याने मोक्ष मिळतो असं जे काय आहे हे सगळं अधम्म आहे. आत्मा ब्रह्म यांच्या सायुज्याचा विचार मांडणाऱ्या वेदांतावर विश्वास ठेवणे हा देखील अधम्म आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्णपणे ज्या ज्या गोष्टी धम्माच्या विसंगत आहेत, बुद्ध विचार प्रणालीशी विसंगत आहेत, या सर्वांना त्यांनी अधम्म असं म्हटलेलं आहे. आणि ते काही प्रश्न निर्माण करतात आणि ते म्हणतात की हे प्रश्न उपस्थित होणे म्हणजे अधम्म आहे. आता हे प्रश्न कोणते आहेत ते म्हणतात की म्हणजे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. म्हणजे विनाकारण आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात. ते काय आहेत? बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी गत युगात होतो काय हा प्रश्न ते अधम्म आहे असं म्हणतात. मी गत युगात नव्हतो काय, मी तेव्हा काय होतो, मी होऊन काय झालो, मी भविष्य काळात काय असेल, मी भविष्य काळात नसेल काय, मी तेव्हा कोण असेल, मी तेव्हा कोण नसेल, मी कुठं जाईल, मी आहे काय, मी नाही काय, मी काय आहे, मी कसा आहे, माझे अस्तित्व कुठून आले, ते कुठे जाणार, विश्व कसे निर्माण झाले, ते चिरंतन आहे का, विश्व शांत आहे का ते अनंत आहे, शरीर म्हणजे जीव आहे का, शरीर ही एक वस्तू आहे आणि जीव ही दुसरी वस्तू आहे का, सत्य जाणणाऱ्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे का, अशा प्रकारचे ज्याला प्रश्न पडतात, भविष्याविषयीची माहिती, भूतकाळाविषयीची माहिती, माझ्याकडे माझ्या असं होईल का, माझं तसं होईल का, हे ज्याला प्रश्न पडतात तो व्यक्ती अधम्म आहे, ते अधम्म आहे असं बाबासाहेब म्हणतात. असे प्रश्न पडणेच, असे प्रश्न पडणे म्हणजेच अधम्म आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि असे प्रश्न पडणे हा रोगी मनाचा खेळ आहे असं बाबासाहेब म्हणतात. हा आळशी लोकांचा कल्पना विलास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हा आळशी लोकांचा कल्पना विलास आहे. म्हणजे ज्याला काही काम करायचं नाही, अभ्यास करायचा नाही आणि फळाची अपेक्षा ठेवायची, हा जो काय आळशी लोकांचा जो गुणधर्म आहे तो अधर्म आहे असं बाबासाहेब. कोणताही विचार किंवा दृष्टिकोन हिताचा आहे की अहिताचा आहे, सदोष आहे की निर्दोष आहे, कल्याणकारक आहे की अकल्याणकारक आहे, याचा चिकित्सा न करणे म्हणजे अधम्म होय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब सांगतात की ज्ञान कधीही पूर्णत्वास पोहोचू शकत नसे. आज परिपूर्ण ज्ञानाचे अंग किंवा शाखा भविष्य काळात अपूर्णच वाटणार, कारण दिवसागणिक त्यामध्ये वाढ होत असते.
आणि आजचे युग हे विचारांचे युग आहे. कोणीही कसलेही थोतांड रचले तरी ते थोतांड आहे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. ही धम्माचीच भूमिका आहे. ही भूमिका विचारांच्या प्रतिष्ठेचा गौरव करणारी भूमिका आहे, असं बाबासाहेबांचं म्हणणं. आणि मग बाबासाहेबांनी अधम्म काय आहे हे सांगितल्यानंतर सद्धम्म काय आहे हे देखील बाबासाहेब सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्यातील बुद्धत्व जागविणे म्हणजे सद्धम्म होय. आपल्यातील बुद्धत्व जागवणे म्हणजे सद्धम्म होय आणि जगाला धम्म राज्य बनवणे म्हणजे सद्धम्म होय. मनुष्य उज्ज्वल विचारांनी आणि आचारांनी श्रेष्ठ ठरतो. विषमता ही जीवनाचा नियम ठरू शकत नाही. विषमता शिकवणारा धर्म समाजाला मृत्यूकडे नेतो आणि आपल्या सुखा इतकीच आणि आपल्या विकासा इतकीच दुसऱ्याच्या सुखांची आणि विकासाची काळजी घ्यावी हे शिकवणारा विचारच सद्धम्म ठरतो. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कल्पना जी आहे ही पूर्णतः श्रेष्ठतम अशा ऐहिक नीतीचा विचार मांडणारी संकल्पना आहे. त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकर म्हणतात की धम्म जो आहे हा समाज क्रांतीचा विचार आहे. आणि बाबासाहेबांनी अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न त्यांची संकल्पना मांडत असताना केलेला आहे. आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म आपल्याला देत असताना ज्या 22 प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून बौद्ध झालेल्या जनतेला या सामाजिक धार्मिक विषमतेच्या दरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंधश्रद्धेचे जो काही विळखा पडलेला आहे, समता स्वातंत्र्य बंधुत्व ज्या विचारसरणीने मोडून टाकलेला आहे त्या विचारसरणीपासून दूर नेऊन समता स्वतंत्र बंधुत्व कशा प्रकारे आहे हे सांगण्याचा प्रयत्न या 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून केला. मानव मुक्तीचा हा जाहीरनामा आहे 22 प्रतिज्ञा म्हणजे. आणि या 22 प्रतिज्ञांचं पालन करणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जो जी धम्मसंकल्पना आहे त्याचं पालन करणे. आज आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन 64वा साजरा करत आहोत. आणि ते करत असताना आपण या 22 प्रतिज्ञांना समोर ठेवून आपल्या जीवनाचे जे काही उद्दिष्ट आहे ते गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सगळे सामाजिक राजकीय जीवनामध्ये जे काही काम करत आहोत ही जी बाबासाहेबांची धम्मसंकल्पना आहे या धम्मसंकल्पनेनुसार आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या बुद्धाच्याच विचारसरणीमधून आलेल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, प्रज्ञाशील, करुणा हे काय आहे? हे सर्व बुद्धाच्या विचारसरणीतून आलेलं आहे. आणि मला वाटतं की ही जी संकल्पना बाबासाहेबांची आहे, मानव मुक्तीची जी संकल्पना बाबासाहेबांची आहे, हाच खरा धम्मसंकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असते. बाबासाहेबांना तथागत गौतम बुद्धांच्या असणाऱ्या धम्मसंकल्पनेतून या जगामध्ये असणारी जी काही सामाजिक आर्थिक विषमता, राजकीय विषमता जी निर्माण झालेली आहे, माणसांमध्ये जो काही भेद निर्माण झालेला आहे, गरीब श्रीमंत असा जो वाद निर्माण झालेला आहे, उच्च श्रेष्ठ, उच्च नीच ही जी काही भावना निर्माण झालेली आहे ही भावना मोडून काढायची होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 21व्या शतकामध्ये आपण बघतोय की बौद्ध धर्माला पुनर्जीवित केले या भारताच्या भूमीवरती. बौद्ध धर्माला मुळापासून उकडून काढण्याचं काम इथल्या मनुवादी व्यवस्थेने केलेलं होतं. या व्यवस्थेला सुरुंग लावण्याचं काम जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारातून, चिंतनातून आणि आपल्या धम्मचिंतनातून केलेलं आपल्याला दिसतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी धम्मसंकल्पना आहे ही धम्मसंकल्पना आपल्या ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेला त्यांच्या सर्व पुस्तकांच्या मधून जो दूरगामी परिणाम करणारा जो विचार आहे तो विचार म्हणजे धम्मसंकल्पना आहे असं त्याला म्हणावं. अनेक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या धर्माची मांडणी करताना आपल्याला दिसतात. ज्याला जसं म्हणजे आंधळ्यांना जसा हत्ती दिसतो तशा प्रकारे प्रत्येक जण आपल्या म्हणजे मी देखील त्या प्रकारे माझ्या पद्धतीने मी ते करत असेल कदाचित. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने करत असतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्म दिलेला असल्यामुळे आपण बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या
जो काही धम्म आहे त्या धम्मानुसार आपलं आचरण केलं पाहिजे असं मला वाटतं. आपण हीनयान आहोत का? आपण वज्रयान आहोत का? आपण महायान आहोत का? आपण थेरोवादी आहोत का? आपण भदंतवादी आहोत का? अशा प्रकारच्या कुठल्याही प्रश्नामध्ये आपण न पडता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या 22 प्रतिज्ञांचं पालन करणे आणि आपली बौद्ध संस्कृती निर्माण करणे हे आपलं प्रामाणिक कर्तव्य असलं पाहिजे. अशा प्रकारे बाबासाहेबांची धम्मसंकल्पना आपण पाहत असताना याच्या पुढे जाऊन मग ही धम्मसंकल्पना समजल्यानंतर आता ही तरुणांची आव्हानं काय, तरुणांसमोरची आव्हानं काय? मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 1993 पासून आजपर्यंत मी दरवर्षी नागपूर धम्मदीक्षा या ठिकाणी जातो. मी तेव्हापासून पाहतो. आज सकाळी माझे मित्र प्रवीण मोरे यांच्याशी मी चर्चा करत होतो आणि मी बोलताना असं त्यांना म्हणालो की मी पाहतोय की प्रचंड जनसागर, लाखोच्या संख्येने असणारा हा जनसागर, याच्यामध्ये तरुणांची संख्या मोठी. नागपूरच्या दीक्षाभूमीवरती तो भीमसैनिकांचा जल्लोष, हे सगळं पाहिल्यानंतर ही जी काही प्रचंड ऊर्जा तरुणांमध्ये आहे, हा तरुण दरवर्षी त्या ठिकाणी जातो, पुस्तकं घेतो, सगळं घेतो. एवढा क्रांतीप्रवण असणारा हा जो समाज आहे, या तरुणाच्या मनामध्ये जी आग पेटलेली आहे, सामाजिक विषमतेच्या विरोधामध्ये जी आग आहे, बाबासाहेबांची धम्मसंकल्पना पुढे नेण्याची जी काही आग आहे, बाबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जी काही तयारी आहे आणि हा संघर्षासाठी उभा राहिलेला हा जो तरुण आहे, या तरुणासमोर मोठी आव्हानं निर्माण झाली. आज आपल्याला दिसतंय की प्रचंड अशी बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, व्यवसायांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, स्कॉलरशिपचा प्रश्न निर्माण झालेला आहे. वैयक्तिक जीवनामध्ये अनेक प्रश्न या तरुणांपुढे उभे राहिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की आपण आपल्या तरुणांनी सर्वप्रथम जर काय करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मार्ग सांगितलेला आहे, जो शिक्षण घेण्याचा मार्ग सांगितलेला आहे, तो आपला पूर्ण केला पाहिजे. आणि प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मार्गाने आपल्याला जायला सांगितलेलं आहे त्याच मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न केला. आज मी मागच्या वर्षभरामध्ये मी पाहत आहे, अनेक वर्षांपासून मी पाहत आहे. कदाचित मी ज्या वेळेला तरुण होतो, म्हणजे अजून 20-25 या दरम्यान जेव्हा मी होतो, 30-35 पर्यंत जेव्हा मी होतो, मी देखील तसाच असेल कदाचित तुम्ही ज्या प्रकारे आहात. प्रतिक्रियावादी आपण मोठ्या प्रमाणामध्ये होत चाललो. मला असं वाटतं की आपण प्रतिक्रियावादी झाले नाही पाहिजे, आपण क्रियावादी झालो पाहिजे. आपण आपलं स्वतःच धोरण ठरवलं पाहिजे. आपण काय करत आहोत, काहीतरी झालं की आपण काहीतरी करायला पाहत आहोत, असं करू नका. आपण आपला विचार आपल्या सोबत ठेवा, प्रामाणिकपणे चळवळीमध्ये काम करा, उत्कर्ष होईल, निश्चित होईल. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर दिली आहे. बाबासाहेबांनी समतेचा जो काही हा रथ आपल्या पुढे आणून ठेवलेला आहे, हा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. पुढे घेऊन जाता नाही आला तर किमान आहे तिथे तरी आपण तो राहू दिला पाहिजे, तो मागे जायला नाही पाहिजे. बाबासाहेबांची ती इच्छा होती. आणि म्हणून तरुणांनी हा समतेचा रथ, बाबासाहेबांनी हा शब्द प्रयोग केला, समतेचा रथ, म्हणजे बुद्धाच्या विचाराचा हा जो काही गाडा आहे, हा रथ आहे, हा रथ आपल्याला भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवायचा आहे. हे करत असताना आपल्यासमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. रोज काही ना काहीतरी होत आहे. देशभरामध्ये दलितांवरती अन्याय अत्याचार होत आहे. आणि आपण बघतो की आपला जो बौद्ध समाज आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन उठणारा जो समाज आहे, हा समाज याच्या विरोधामध्ये देखील लढताना आपल्याला दिसतो. आपण निश्चितपणे या सामाजिक अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये उभं राहिलंच पाहिजे. त्याचबरोबर
आपण आपली राजकीय शक्ती वाढवण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे. राजकारण ही सर्व यशाची गुरुकिल्ली आहे. आणि मग तरुणांनी या दिशेने देखील आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपली राजकीय शक्ती विघटित आहे, परंतु आंबेडकरी तरुणांनी आंबेडकरी विचारधारेच्या, रिपब्लिकन विचारधारेच्या, मग तो कोणताही गट असो, मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही कोणत्या गटामध्ये काम करा, परंतु आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी, बौद्ध म्हणवणाऱ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या व्यक्ती चालणाऱ्या रिपब्लिकन आणि आंबेडकरी विचारधारेमध्येच आपण काम करायला पाहिजे. राजकीय युती करणे ही वेगळी गोष्ट आहे. आपल्या पक्षाची इतर पक्षावर युती करणे वेगळी गोष्ट आहे, परंतु त्या पक्षामध्ये जाऊन काम करणे ही वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणून आंबेडकरी तरुणांनी प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या किंवा त्यांच्या विचारानुसार चालणाऱ्या पक्षांमध्येच काम केलं पाहिजे. भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा हे जे काही पक्ष आहेत, हे पक्ष तुम्हाला वापरून घेणार आणि तुम्हाला सोडून देणार. आंबेडकरी तरुणांनी आंबेडकरी विचारधारेमध्येच असलं पाहिजे. कारण आज ना उद्या आपण सगळेजण पुन्हा एकत्र येणारच आहोत. आपली राजकीय शक्ती, आपला जी काही आपल्या मनगटातली जी काही आग आहे, ती आपण आपल्या पक्षाकरता, आपल्या धम्मवाढीकरता, बाबासाहेबांचा विचार वाढीकरता या ठिकाणी वापरली. आणि हे करत असताना, हे सगळं करत असताना तरुणांपुढे जी काय आव्हान उभी राहिली, अनेक वर्षांपासून पाहतो. आज अनेकदा फेसबुक वरती, व्हॉट्सअप वरती, इतर धर्मावरती, त्या धर्मातील असणाऱ्या अंधश्रद्धावरती आपण आपली अनेक तरुण मुलं टीका टिप्पणी करताना आढळतो. या असल्या गोष्टींपासून तरुणांनी मला वाटतं की लांब राहिलं पाहिजे. आपण आता आपल्यामध्ये मैत्री भावना, आपण ज्यावेळेस बुद्धाचा विचार स्वीकारतो त्यावेळेला आपल्यामध्ये आपण मैत्री भावना निर्माण केली पाहिजे. ही मैत्री भावनाच बुद्धाचा धम्म आहे आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा जी धम्मसंकल्पना आहे त्याच्यामध्ये देखील मैत्री भावना आहे. आणि म्हणून आपण ही मैत्री भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतर धर्मियांवरती टीका टिप्पणी करण्याच्या प्रकारामध्ये आपण पडलं नाही पाहिजे. त्यांच्या धर्माच्या अंधश्रद्धा आहे, त्या धर्माचे लोक बघतील काय करायचं ते, सामाजिक सुधारणा करायच्या काय करायच्या ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये या सामाजिक सुधारणेकरिता प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आणि जेव्हा ती मंडळी ऐकत नाहीत असं दिसलं, त्यांच्यामध्ये कुठलीही सुधारणा होऊ शकण्याची शक्यता त्यांना दिसली नाही, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून आपण आपला बौद्ध धम्म, आपली संस्कृती कशी चांगली आहे, आपण बौद्ध मार्ग कशा पद्धतीने जगत आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तथागतांचा जो बौद्ध धम्म आहे तो आपण योग्य पद्धतीने आचरण करत आहोत की नाही, यासारख्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण आपली एक संस्कृती निर्माण केली पाहिजे. आपल्याकडे पाहून हा बौद्ध व्यक्ती चाललेला आहे अशा प्रकारची एक भावना इतर धर्मियांमध्ये निर्माण झाली पाहिजे. इतर लोक कसे वाईट आहेत हे सांगण्यापेक्षा आम्ही कसे चांगले आहोत, बौद्ध धम्म कसा चांगला आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कसा चांगला आहे, हे तरुणांनी या ठिकाणी या सोशल समाज माध्यमाच्या माध्यमातून मांडलं पाहिजे. आज या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 64व्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला तुम्हाला आवाहन करावं असं वाटेल की इथून पुढे आपण या ज्या काही टीका टिप्पणीचे जे काही कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये आपण पडलं नाही पाहिजे. आपण आपला बौद्ध धम्म कसा चांगला आहे, बुद्धाचे विचार कसे चांगले आहेत, हे बुद्धाचे विचार जगात कसे पोहोचलेले आहेत, श्रीलंकेत बौद्ध धम्म कसा चालवला जातो, जपानमध्ये कसा पाळतात, चीनमध्ये कसा पाळला जातो, कोरियात कसा पाळला जातो, ब्रह्मदेशमध्ये कसा पाळला जातो, त्याचं पालन कशा पद्धतीने होतं याच्यावरती आपण बोललं पाहिजे. आपण पण आता कशा पद्धतीने करत आहोत,
मुंबईमध्ये कशा पद्धतीने प्रत्येक भागामध्ये बुद्ध विहार आहेत आणि ती बुद्ध विहार कशा पद्धतीने चाललेली आहेत याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. दर रविवारी आपण बुद्ध विहारात जातो का हे आपण शोधलं पाहिजे. बुद्धाचं तत्वज्ञान बाबासाहेबांच्या पुस्तकामधून जे आपल्याला उमगत आहे ते काय आहे हे आपण मांडायला शिकलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती हे जे पुस्तक लिहिलेलं आहे हे फक्त आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या दिशेने आपण चाललं पाहिजे. क्रांती झाली की प्रतिक्रांती होणारच आहे आणि प्रतिक्रांती झाली की आपण क्रांती करण्यासाठी सज्ज राहिलंच पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपण ठेवली पाहिजे. आपण तरुणांनी कुणालाही घाबरण्याची गरज नाही. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण घेण्याचा जो काही अधिकार मिळवून दिलेला आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हा जो काही बौद्ध धम्म आहे, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जो काही धम्म आपल्याला दिलेला बाबासाहेबांनी, या दोन गोष्टी खूप मोठ्या गोष्टी आहेत. त्याच्यामधून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जगाची द्वार उघडून दिलेली आहे. आता आपण जागतिकीकरणाच्या कक्षेमध्ये आहोत आणि जागतिकीकरणामध्ये आपण मोठा विचार आता करायला शिकलं पाहिजे. आज आपले तरुण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेले आहेत. प्रत्येक जण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करताना आपल्याला दिसतो. आणि मी तर पहिल्यापासून हे मानत आलेलो आहे की जो शिक्षण घेतो तो व्यक्ती चळवळीतला कार्यकर्ता आहे. फक्त चळवळीतला कार्यकर्ता म्हणजे रस्त्यावरती उतरून त्याने दगड मारला पाहिजे, त्याने बंद मध्ये सहभागी झालं पाहिजे, त्याने मोर्चामध्ये आलं पाहिजे. हे जरी खरं असतं तरी जो शिक्षण घेतो तो चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि या शिक्षण घेतलेल्या व्यक्तीने या चळवळीमध्ये काम करणारे जे काही प्रचारक आहेत त्यांच्यासाठी आपली भूमिका आपण ठरवली पाहिजे की नेमकं आपल्याला काय करायचं, आपण कोणत्या प्रकारे या चळवळीला सहकार्य करू शकतो. तरुणांनी आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून आपण आपल्या चळवळीला कशा प्रकारे सहकार्य होईल. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या मिळकतीतील काही हिस्सा जो आहे तो आपण चळवळीसाठी दिला पाहिजे. तुम्ही रस्त्यावरती येऊ शकत नसाल तर तुम्ही चळवळीला पैसा तरी किमान दिला पाहिजे. जे काम करत आहेत त्यांना मदत केली पाहिजे. जे काही संघटना चालवत आहेत त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला तथागत गौतम बुद्धांचा धम्म जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला तो आपल्याला वाढवता येईल. बौद्ध धम्माचं हे जे काही चक्र आहे हे धम्मचक्र आपल्याला गतिमानच ठेवायचं आहे. आज या ठिकाणी आपण पाहतो की आपण आज नागपूरमध्ये धम्म दीक्षा भूमीच्या या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही. आपण सगळेजण घरामध्ये आहोत. प्रत्येक जण आपण आपल्या आपल्या घरामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत आहोत. अनेक ह्याच्यातून एक संस्कृती निर्माण होताना आपल्याला दिसेल. प्रत्येक जण घरामध्ये उभा राहून या ठिकाणी मला वाटतं की आपण घरामध्ये देखील धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करायला पाहिजे. घरामध्ये पूजा, बुद्ध पूजा केली पाहिजे, घराला आरास केली पाहिजे, तोरण लावलं पाहिजे. कारण आपल्याला गुलामीतून मुक्त केलेला जो काही दिवस आहे तो दिवस म्हणजे हा आजचा दिवस आहे, धम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस आहे. आणि म्हणून तरुणांनी हा जो दिवस आहे, हा धम्मचक्र प्रवर्तनाचा जो दिवस आहे, या दिवसापासून प्रेरणा घेतली पाहिजे. हा धम्म कसा वाढेल याकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि हे सर्व करत असताना आपल्याला शिक्षण हेच अत्यंत महत्वाचं साधन आहे हे लक्षात ठेवा. शिक्षणातूनच तुमच्या बुद्धीला चालना मिळेल आणि तुमची बुद्धी एकदा चालायला लागली की तुम्हाला निश्चित लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे. अनेक जणांना वाटतं की नुसती पुस्तक वाचून काय करणार, पुस्तक वाचून काय करणार. परंतु पुस्तकामध्ये जे मिळतं तेच मिळवून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे सर्व मिळवून दिलेलं आहे. आणि फक्त पुस्तक वाचून नाही तर त्याच्या जोडीला प्रॅक्टिकली काम देखील आपण केलं पाहिजे. म्हणून प्रॅक्टिकली कामामध्ये जेवढं आपल्याला शक्य आहे ते सर्व आपण काम या ठिकाणी केलं पाहिजे. ही जी काही दीक्षाभूमीवरती उसळणारी तरुणांची गर्दी आहे, चैत्यभूमीवर उसळणारी तरुणांची गर्दी आहे, या गर्दीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समजलेला आहे. त्याला फक्त क्रांतीप्रवण करण्याची गरज आहे. तरुणांनी हा विचार पुढे नेण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करायला तत्पर असले पाहिजे.
इतरांचा धर्म कसा वाईट आहे हे सांगण्याची ताकद घालवण्यापेक्षा आमचा बौद्ध धर्म किती चांगला आहे हे सांगायला आपण सुरुवात केली पाहिजे. मैत्रीपूर्ण वातावरणाची निर्मिती केली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी हा ज्यावेळेस धम्म आपल्याला दिला त्यावेळेला अनेकांना असं वाटलं की हा इथे झाला नागपूरला होईल, एक 5-10 वर्ष चालेल आणि नंतर तो बंद होईल. तो आज आपण पाहत आहोत. म्हणजे माझा अनुभव असा आहे की नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील असणारे लोक कमी असतात धम्म दीक्षाभूमीवरती, परंतु महाराष्ट्राच्या बाहेरून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, बंगाल यासारख्या भारताच्या विविध भागातून मोठ्या संख्येने जनसागर, तरुण मुलं त्या ठिकाणी येत असतात दीक्षाभूमीवर. देशाच्या कानाकोपऱ्यामधला असणारा जो काही बहिष्कृत वर्ग होता, शेड्यूल कास्ट, SC ST जो समाज होता, तो आज मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्म घेताना आपल्याला दिसतो. आणि मग हा ज्यावेळेस बौद्ध धर्म घेताना हा जो समाज आता वाढत आहे, त्या समाजाला महाराष्ट्रातील असणाऱ्या आंबेडकरी तरुणांनी, आंबेडकरी जनतेने, बौद्ध जनतेने बौद्ध संस्कृती काय आहे, बौद्ध धर्म म्हणजे काय आहे हे आपल्या वर्तणुकीमधून त्यांना आपण दाखवलं पाहिजे. ते आपल्याकडे मोठा भाव म्हणून पाहतात. म्हणून आपण आपली संस्कृती, बौद्ध संस्कृती निर्माण केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यामधूनच आपल्याला हे सर्व करायचं. बाबासाहेबांनी आपल्यासाठी काहीच ठेवलेले नाहीये काम जास्त. बुद्ध आणि त्यांचा धम्म, क्रांती प्रतिक्रांती, शूद्रपूर्वी कोण होते, अस्पृश्य मूळचे कोण होते, अनालिशन ऑफ कास्ट, कास्ट इन इंडिया, हे पुस्तक आपण प्रामाणिकपणे वाचले आणि याच्यातून आपण समजून घेतलं की आपल्याला बरोबर कळतं आपल्याला काय करायचंय. आणि हीच बाबासाहेब आंबेडकरांची बौद्ध धर्म घेण्यामागची कारण देखील आहेत. बाबासाहेबांच्या धर्मांतराचे कारण काय आहे, हे अस्पृश्य मूळचे कोण होते, शूद्रपूर्वी कोण होते, ह्या ग्रंथ दोन वाचले की आपल्याला कळतं. आणि बौद्ध धर्मच का, हे क्रांती प्रतिक्रांती वाचलं की कळतं. त्यामुळे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो हा बुद्ध आणि त्यांचा धर्माचा जो काही मार्ग आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरती आपण प्रामाणिकपणे चाललो पाहिजे. आज आपण पाहतो चेन्नईमध्ये दीक्षाभूमी, दीक्षाभूमी सारखं त्या ठिकाणी मोठा स्तूप त्या ठिकाणी उभा केला. आज त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं. किती मोठी गोष्ट आहे. तमिळनाडू सारख्या ठिकाणी दीक्षाभूमीची प्रतिकृती उभी करण्यात आलेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात. तुम्ही जर दीक्षाभूमीला कधी गेला असाल सगळेजण तर तुम्हाला ते दिसलं असेल की अनेक तमिळनाडूतून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत ते दीक्षाभूमीला ट्रेन बुक करून येतात. 3-4 ट्रेन बुक केलेले असतात त्यांच्या तिथून. आता त्यांनी तिथे त्यांच्या इथे दीक्षाभूमी निर्माण केली मोठी. याचा अर्थ आहे की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. आंबेडकरी तरुणांनी या प्रचार आणि प्रसारामध्ये काम केलं पाहिजे. सर्व प्रकारची आव्हानं त्यांनी पेलली पाहिजे. आमची संस्कृती कशी आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय सांगितलेलं आहे, बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा काय आहे, त्या आपण आत्मसात केल्या पाहिजे. आणि त्या आत्मसात करून ते प्रॅक्टिकली आपण जगलं पाहिजे. आणि ते आपण ज्यावेळी जगू त्यावेळेला आपण एक बौद्ध संस्कृती निर्माण केली याचा आनंद आपल्याला मिळेल. आणि संपूर्ण भारत बौद्धमय करीन हे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं ते स्वप्न आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्ण करू असं या ठिकाणी मला वाटतं. आज या ठिकाणी या 64व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने या गाव ग्रामस्थ संस्थेच्या वतीनं मला या ठिकाणी या विषयावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या मंडळाच्या या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि कदाचित या माझ्या विवेचनामध्ये काही दुरुस्त्या देखील येऊ शकतात, काही प्रश्न निर्माण होऊ शकतात, काही ना मी जे काही बोललो ते कदाचित पटलेलं नसेल किंवा माझ्याकडून काही राहून गेलेलं असेल तर निश्चितपणे तुम्ही या फेसबुकच्या या संपूर्ण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी त्या द्या. निश्चित आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू. परंतु माझं एवढं म्हणणं आहे, आज सकाळी मला एक मेसेज आलेला होता, तो मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो.
आणि त्या मेसेज मधला जो काही आशय आहे तो देखील हाच आशय आहे, की नेमकं काय आहे, आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. मला तो आवडला मेसेज. आता खरं तर त्याच्यातल्या त्या धर्माचं नाव मी घेणार नाही. आपण हे अनेक मेसेज मध्ये असलेले की आपण इतर धर्मावरती टीका करण्यापेक्षा आपला बौद्ध धर्म कसा चांगला आहे हे आपण सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यातून आपल्या धर्माची उंची आपण वाढवली पाहिजे. आपल्यातील काही लोकांना इतर धर्मावरती टीका केल्याशिवाय झोप येत नाही. टीका करण्याचा हेतू हा त्या धर्मातील चुका, उणिवांवर बोट ठेवून त्या धर्माला सुधारण्याचा आहे, की आपला धम्म त्यापेक्षा किती सरस आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का, हे मात्र आपल्याला अजूनपर्यंत समजलेलं नाही. आपण का म्हणून टीका करायची त्यांच्यावरती? त्यांना जर नाही त्याच्यातून बाहेर निघायचं तर नको निघू देत. त्यांचा मार्ग आहे तो. आपण आपला धम्म कसा चांगला आहे हे आपण सांगितलं पाहिजे. त्यांच्यावरती टीका करून आता होणार नाही. आणि आपल्याला आपण तो धर्म आपण सोडलेला आहे, तर त्या धर्मावरती आपण आता टीका टिप्पणी करत बसून आपला वेळ जो आहे तो व्यर्थ घालवला नाही पाहिजे. आणि आपल्या धर्माची उंची कशा प्रकारे वाढेल याच्यासाठी आपण आपली ताकद खर्च केली पाहिजे. बुद्ध धम्म म्हणजे अस्सल सोन्याचं मौल्यवान रत्नांनी जडलेलं खणखणीत नाणं आहे. त्यामुळे ते कसं वाजवता येईल यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इतर ज्या काही चाली रीती परंपरामध्ये जे काही अडकलेले आहेत त्यांनी आता बाहेर निघलं पाहिजे. अनेक जण बौद्ध झालेली मंडळ देखील चुकीच्या मार्गाने चाललेले आपल्याला दिसतात. अनेक प्रकरण आलेले. अशा लोकांनी खरं तर एक तर त्यांनी हिंदू म्हणून राहावं, त्यांनी बौद्ध आहेत हे सांगण्याची गरज नाही. आणि बौद्ध राहायचे असेल तर त्यांनी बौद्ध वागलं पाहिजे. अशा प्रकारचं त्यांनी वागलं पाहिजे. आणि आपण आपल्यामध्ये जे काही आपल्या लग्नविधी आहेत किंवा काय आहे ते कशा पद्धतीने केले पाहिजे त्याची वेळ मर्यादा आपण सांभाळली पाहिजे. आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आपण खर्चांवरती मर्यादा आणली पाहिजे. लग्नांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा खर्च आपण कमी केला पाहिजे. यासारख्या गोष्टी आपण पुढे आणल्या पाहिजेत. आणि आपण बघतो की तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानलं पाहिजे आपण. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण वागलं पाहिजे. परंतु आपण काय करत आहोत आज? आपण तसं करतोय का याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि आपण आपली ताकद आणि वेळ जो आहे हा सर्व जो ताकद वेळ जे आहे हे आपण आपला बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला बौद्ध धम्म 22 प्रतिज्ञा, पंचशील, त्रिशरण हे काय आहे हे लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि त्यामध्ये आपण आपला वेळ घालवला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. आणि म्हणून आज या ठिकाणी या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण हा संकल्प करू की इथून पुढे आमचा बौद्ध धम्म कसा चांगला आहे आणि बौद्ध धम्मामध्ये काय आहे, बाबासाहेबांची धम्म संकल्पना काय आहे हे आम्ही लोकांना समजून सांगू. बुद्धाचं तत्वज्ञान कसं जागतिक स्तरावरचं तत्वज्ञान आहे हे आम्ही लोकांना समजून सांगू. आम्ही आमच्यामध्ये मैत्री भावना निर्माण करू. अशा प्रकारचा एक आपण दृढ निश्चय केला पाहिजे. या आजच्या 64व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांना या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जय भीम.